पिता आणि पुत्र आणि पवित्र आत्मा यांच्या नावे. आमेन. हालेलुया, हालेलुया. हालेलुया, हालेलुया. 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 ख्रिस्ता ठाई माझ्या प्रिय बंधू आणि भगिनीनो, दुःखाचा स्वीकार करा, सुख पदरी पडेल. दुःखाचा स्वीकार करा, दुःखाला स्वीकार करा, सुख आपल्या पदरी पडेल. पुष्कळ लोकांची भावना काय आहे? मला दुःख नाही हवं, मला त्रास नाही व्हावं. आम्ही दुःख नाही यावं असं म्हणतो, आम्हाला नेहमी सुख यावं असं म्हणतो. परंतु दुःख सहन न केल्याने आमच्या जीवनामध्ये सुख येत नाही. हे हमखास आहे, नक्कीच आहे. ज्याच्या जीवनामध्ये फक्त सुखच सुख आहे, त्याचा दुःखाचा वाटा समोर ढकलला गेलेला आहे. त्याला नंतर ते दुःख येईल. ह्या जीवनात नाही तर समोरच्या जीवनात. जर आम्हाला या जीवनामध्ये दुःख आलं नाही, सुखच सुख आहे, सुखच सुख आहे, तर समजून घ्यायचं की आम्हाला समोरच्या जीवनामध्ये दुःखच दुःख येणार. आम्हाला माहित आहे, एक श्रीमंत माणूस आणि दरिद्र लाजर. श्रीमंत माणसाच्या जीवनामध्ये सुखच सुख होतं, त्याने कधी त्याच्या जीवनामध्ये त्याला दुःख दिलं नाही. परंतु जो मेल्यानंतर तो नरकात गेला आणि त्याला दुःखच दुःख आलं. परंतु जो दरिद्र लाजर जो दुःखामध्ये होता, त्याला मेल्यानंतर सुख मिळालं, आनंद स्वर्गामध्ये. म्हणून प्रिय बंधू आणि भगिनींनो, आपण दुःखाला आपण स्वीकार करूया. संत अल्फोन्सा प्रार्थना करत होती आणि जे लोक बिमार होते त्या बिमारांची बिमारी मला मिळू दे अशी परमेश्वराकडे प्रार्थना करत होती. परमेश्वरा, त्याची बिमारी जाऊ दे, त्याला सुख दे आणि मला बिमारी येऊ दे, अशा प्रकारे ती प्रार्थना करत होती. आणि आज ती स्वर्गामध्ये आहे. ती संत आहे, भारताची पहिली संत अल्फोन्सा. प्रभू येशूने म्हटलेलं आहे, तुम्ही माझे शिष्य हो पाहता तर आपला दैनंदिन क्रूस, रोजचा क्रूस उचलून घेऊन माझ्या मागे या, मला अनुसरण करा. म्हणजे क्रूस म्हणजे काय? इथं काय म्हणताय? क्रूस म्हणजे जे काही दुःख आहे, माझ्या जीवनाचे जे दुःख आहे, माझ्या जीवनामध्ये जे माझ्या वाट्याचे दुःख आहे, ते सहन करत, त्याला स्वीकार करून, त्याला पार पाडून, त्याला निभवून माझ्या मागे या. त्याला सोडून येऊ नका असं म्हणलं. त्याला सोडून द्या, दुःखामध्ये पळू नका असं नाही. त्याला म्हणजे क्रूस वाहून जे काही दुःख आहे, व्यक्तिगत जीवनामध्ये दुःख आहे, कुटुंबामध्ये दुःख आहे, कामाधंद्याचं दुःख आहे, गरिबीचं दुःख आहे, बिमारीचं दुःख आहे, हे सर्व दुःख आणि माझे अनुयायी बना म्हणून म्हणत आहे. प्रिय बंधू आणि भगिनींनो, प्रत्येक रात्रीच्या नंतर पहाट आहे. रात्र म्हणजे अंधार, अंधाराच्या नंतर काय आहे? उजेड आहे, प्रकाश आहे. अंधार राहणार नाही, नक्कीच उजेड होणार. म्हणून जोपर्यंत अंधार आहे किंवा दुःख आहे, त्याला सहन करूया, आनंदाने सहन करूया. एक ना एक दिवस आमच्या जीवनामध्ये त्या दुःखाचं आनंदामध्ये परिवर्तन होईल, बदल होईल. म्हणून दुःख सहन करणे हे काही वाईट नाही आहे. आपण दुःख सहन करण्यासाठी आपण घाबरू नये. दुःख सहन करणे म्हणजे काय? दुःख सहन करणे म्हणजे परिस्थितीला क्षमा करणे, समजून घेणे. येशूने क्रूसावर प्राण अर्पिला, तो दुःखामध्ये होता, अति दुःखामध्ये क्रूसावर लटकला होता. त्यावेळेस येशूने काय केलं? पित्या परमेश्वराकडे प्रार्थना करून म्हटलं, हे बापा, यांना क्षमा कर, कारण त्यांना ते काय करत आहेत ते समजत नाही. म्हणजे येशूने क्षमा केली, दुःखामध्ये क्षमा केली, म्हणून तो फ्री झाला. म्हणजे त्याचे सर्व बंधन, कोणतेही बंधन त्याला राहिले नाही, कोणतेही अडथळा त्याला राहणार नाही. त्याच्यानंतर येशूने म्हटलं, आता पूर्ण झाले आहे.
आणि म्हणून त्याने आता आपला आत्मा शांतपणे सोडला, कारण पूर्ण झालेला आहे, कोणते बंधन उरलेलं नाही. जेव्हा आम्ही एक दुसऱ्याला क्षमा करतो तेव्हा आम्ही बंधन मुक्त होतो. म्हणून आपण दुःखामध्ये सुद्धा आपण क्षमा करावं, आम्ही बंधन मुक्त होतो. आम्ही दुःखामध्ये आपण दुसऱ्याला काही का म्हणतात दोष देत राहू नये. काही जे दुःख आहे तरी ते दुःख आपण स्वीकार करावं आणि कोणालाही दोष देऊ नये. हे माझ्या वाट्याचं दुःख आहे, हे मला सहन करणे आहे. मी देवाला धन्यवाद देतो, देवाला आभार मानतो. मला दुःखामध्ये आम्ही देवाचे आभार मानावं. दुःखामध्ये देवा मला दुःख दिलेस म्हणून मी तुझे आभार मानतो, कारण आज मी दुःख भोगत आहो तर नंतर समोरच्या जीवनामध्ये मला सुख मिळेल. जर आज दुःख भोगलो नाही तर समोरच्या जीवनामध्ये सुख मिळणार नाही, म्हणजे दुःख राहणार. म्हणून मला आज दुःख आलंय याचे मी आभार मानतो, असं आम्ही प्रार्थना करूया. येशूने सुद्धा आम्हाला क्षमा करणे शिकवले, आम्हाला धन्यवाद देणे शिकवले. लोक कंटाळून कधी कधी काय करतात, दुःखाला कंटाळून कधी कधी आत्महत्या करण्याचा विचार करतात. हे फार वाईट गोष्ट आहे. जो व्यक्ती आत्महत्या करण्याचा विचार करतो तो काय करतो, स्वतःवर दुःख ओढवून घेतो. आम्हाला माहित आहे, येशूला धरून देणारा युदस याला जेव्हा दुःख झालं, त्याला समजलं का त्याने येशूला निर्दोष व्यक्तीला धरून दिलं, त्याचं दुःख झालं, त्याने काय केलं, पश्चाताप नाही केला, त्याने जाऊन आत्महत्या केली. आत्महत्या केल्यामुळे काय झालं, तो नरकात गेला. आता त्याचं नाव कोण घेते, कोणी नाही, कारण त्याला नेहमीचा तो दोषी म्हणजे दोषी. लोक मग काय करतात, आत्महत्या केलेल्या माणसाला चांगलं म्हणत नाही, कारण त्याने वाईट केलेलं आहे. त्याचं दुःख कोणी पाहत नाही, याने दुःखामुळे असं केल्यामुळे कोणी पाहत नाही, त्या दुःख त्याची कोणी लक्षात घेत नाही, परंतु त्यांनी जे वाईट केलं ते लोकांच्या नजरेस येते आणि म्हणून त्याचे समोरचं जीवन एकदम दुःखद झालं. आम्ही किती चांगले काम केले तरी एक आत्महत्याचा विचार जेव्हा आमच्यामध्ये येते ते एक नरकाचा विचार आहे. एक नरक आमच्या जीवनामध्ये राज्य करणार आहे. पेत्राने काय केला, पेत्राने सुद्धा येशूच्या विरुद्धामध्ये बोलला, परंतु त्याला जेव्हा समजलं का त्याने पाप केलं नाही, त्याने पश्चाताप केला. कसा पश्चाताप केला, त्यांनी आपले पाप आठवले, येशूला म्हणलं, येशू मी चुकलो, मला क्षमा कर. त्यांनी खांबाला डोकं आपटू त्यांनी रडून पश्चाताप केला आणि देवाने त्याला क्षमा केली. आज पेत्र संत आहे, स्वर्गाच्या किल्ल्या त्याच्याजवळ आहेत. त्याला लोक आज त्याचे आठवण करतात, जगभर त्याचे आठवण केलं. पेत्राचे नाव आहे, कारण त्यांनी पश्चाताप केला. आम्ही जेव्हा पश्चाताप करतो तेव्हा आमच्या सर्व पापाची क्षमा होते. म्हणून प्रभूने म्हटलेलं आहे, पश्चाताप करा, कारण स्वर्गाचे राज्य जवळ आले आहे. आणि म्हणून प्रिय बंधू आणि भगिनींनो, आम्ही दुःखास घाबरू नये, दुःखाला आपण स्वीकार करूया आणि त्या दुःखाद्वारे आम्ही आनंदाकडे जाऊया, सुखाकडे जाऊया, प्रभूकडे प्रार्थना करूया. आपले दुःख दूर होण्यासाठी, किंवा आम्ही दुःख दूर होण्यासाठी नाही तर आम्ही ते दुःख सहन करण्याची शक्ती मिळावी म्हणून आपण प्रार्थना करूया. दुःख सहन करण्याची शक्ती मिळावी. आम्ही म्हाताऱ्या माणसाला त्याचे दुःख पाहून आम्ही काय करतो, याचे दुःख दूर कर म्हणजे आपण तसं म्हणू शकत नाही, कारण तो म्हातारा झालेला आहे, त्याला दुखणं वाढलेलं आहे, त्याला कमजोरी आलेली आहे, त्याचा माइंड डिस्टर्ब आहे, म्हातारा झालेला आहे, ते तर राहणारच. परंतु त्याच्यासाठी आम्ही प्रार्थना काय करतो, हे प्रभू याच्या जीवनातले शेवटच्या क्षणाचे दुःख सहन करण्याची याला शक्ती दे. आपण असंच केलं पाहिजे की सहन करण्याची शक्ती. येशूने सुद्धा गेत्सेमनी बागेमध्ये जेव्हा पित्या परमेश्वराकडे प्रार्थना केली, हे बापा शक्य असेल तर हा प्याला माझ्यापासून दूर जाऊ दे, परंतु माझी इच्छा नाही तर तुझी इच्छा पूर्ण हो. तेव्हा परमेश्वराने काय केलं, परमेश्वराने त्याचं दुःख दूर नाही केलं,
परंतु परमेश्वराने दूताला पाठवून त्याला हिंमत दिली, धैर्य दिलं, सांत्वना दिली आणि त्याला शक्ती प्रदान केली, सहन करण्याची शक्ती प्रदान केली. म्हणून प्रिय बंधू आणि भगिनींनो, दुःख आमच्यापासून दूर जावं अशी आम्ही प्रार्थना करू नये, किंवा परंतु दुःख सहन करण्याची शक्ती, दुःख समजून घेण्याची शक्ती, दुःखाला सांभाळून नेण्याची शक्ती मिळावी म्हणून आपण प्रार्थना करूया.